तर आपण सध्या जालन्यातली वळीगोद्री इथली दृश्य आपण पाहतोय। सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी दाखल झालेले, मात्र लक्ष्मण हाके यांनी शिष्टमंडळाची मागणी फेटाळून लावलेली आहे आणि आपल्या उपोषणावर ते ठाम आहेत। जोपर्यंत सरकारकडून लेखी मिळत नाही की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही, असं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांनीही आता स्पष्ट केले। आणि आपण सध्या जालन्यातल्या वळीगोद्री इथली दृश्य पाहतोय। शिष्टमंडळासमोर आपण पाहतोय लक्ष्मण हाके आणि त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा इथे सुरू आहे। फक्त 2 मिनिट ऐका 2 मिनिट प्लीज 2 मिनिट ऐका फक्त। सर्व ओबीसी बंधू बांधवांना माझी विनंती आहे। हॅलो 2 मिनिट। हॅलो सर्व बांधवांना माझी विनंती आहे। हॅलो दोन मिनिट फक्त माझी तुम्हाला विनंती आहे। आपण एवढं आदर्श आंदोलन केलेलं आहे। सगळ्या बांधवांना विनंती आहे, कुठेही आपण रस्ता रोको वगैरे अशा गोष्टी करायच्या नाही आणि गुन्हे अंगावर घ्यायचं, ही पहिली माझी तुम्हाला विनंती। आणि दुसरी विनंती, मी आता साहेबांना हे बघा, आम्ही 8-9 दिवस आम्ही दोघांनी नवनाथराव वाघमारे आणि आम्ही दोघांनी इथं उपोषण केलंय। या आंदोलनाला प्लीज गालबोट लागू देता कामा नये। आणि पुढची गोष्ट हे बघा ऐका, आपल्याकडे वरिष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब, प्रकाशांना शेळके असतील, आमचे पडळकर साहेब असतील, जानकर साहेब असतील, पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील, ही सगळी मंडळी आणि आपले इथले लोकांचे प्रतिनिधी, जालना जिल्ह्यातले, अंबड तालुक्यातले इथले लोकांचे आमचे धक्के साहेब वगैरे सगळे, ही सगळी मंडळी आज दिवसभर आपण त्यांची वाट पाहू, आपण त्यांना संधी देऊ। नाहीतर मी आम्ही दोघं आजपर्यंत 8 दिवस बसलोय, 9वा दिवस आहे अजून। आज म्हणजे आमची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग झाली, आमच्या शरीराने पण ऍक्सेप्ट केलंय की आपल्याला पाण्यावरच जगायचंय। त्यामुळे तुम्ही अजिबात दंगा करू नका। आणि शेवटी निर्णय घेणारी हे मायबाप सरकार असतं, त्यामुळे आपण अजून एक संधी देऊ। त्यामुळे आता कोणी घोषणा वगैरे देऊ नये। भूमिका घेऊ नये आणि आश्वासन मिळावं। हॅलो मी यांना म्हटलं की पुढे सुरुवात झाली हो ओबीसीचे मराठा समाजाचे सर्टिफिकेट रद्द करा, आमची प्रमुख मागणी ही आहे। आणि आमच्या ओबीसीला कुठली भूमिका देऊ नका।
जातीवाद पेरणाऱ्या महाराष्ट्रात